एखादं संविधान लिहून पूर्ण होतं तेव्हा त्याची खरी परीक्षा सुरू होते. कागदावरची आदर्श मूल्य आणि जमिनीवरचं वास्तव यातलं अंतर कमी करण्याचा तो एक अंतहीन प्रवास असतो. आज आपण तोच प्रवास उलगडून पाहणार आहोत. भारतीय संविधानाच्या आदर्शांना जमिनीवर उतरवण्याचा गेल्या 70-75 वर्षांचा प्रवास. आपल्याकडे इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील काही महत्त्वाचे उतारे आहेत आणि त्यांच्या आधारे आपण 3 मुख्य गोष्टी समजून घेऊ. 1. सत्तेची सूत्र लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने कशी पोहोचली. 2. समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न झाले. आणि 3. या सगळ्या प्रवासात नियमांचा योग्य अर्थ लावणारा पंच म्हणून न्यायव्यवस्थेने कोणती भूमिका बजावली. चला तर मग सुरुवात करूया लोकशाहीच्या मुळांना अधिक घट्ट करण्याच्या प्रक्रियेपासून. स्रोतांनुसार भारतात लोकशाही यशस्वी होण्यामागे नियमित आणि खुल्या निवडणुका एक मोठं कारण आहे. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की केवळ 5 वर्षातून एकदा मतदान करणं म्हणजे लोकशाही रुजली असं म्हणता येईल का? याच्या पलीकडे काय बदल घडले? नाही, खूप चांगला मुद्दा आहे हा. कारण निवडणुकाही तर फक्त सुरुवात आहे. खरी गंमत त्यानंतर सुरू होते. आपल्या स्रोतांमधली आकर्षक गोष्ट ही आहे की या नियमित निवडणुकांच्या सरावाने भारतीय मतदारांमध्ये एक राजकीय प्रगल्भता आली. मतदार आता केवळ भावनिक आवाहनांवर मत देत नाहीत तर विचार करायला लागलेत. म्हणजे आता मतदार विचार करायला लागलेत की नुसतं मत देऊन चालणार नाही, तर आपल्या प्रश्नांवर कोणता उमेदवार खरंच काम करेल. अगदी तसंच. सार्वजनिक धोरणे काय आहेत, त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतील यावर चर्चा होऊ लागली. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याची वृत्ती वाढली. ही केवळ एक प्रक्रिया न राहता लोकांच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलीय. आणि याच प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता मताधिकार. संविधानाने सुरुवातीलाच प्रौढ मताधिकार दिला होता, पण नंतर त्यात एक मोठा बदल झाला. मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. हा फक्त एक आकडा बदलला असं होतं की त्याचा काही खोल परिणाम झाला? हा बदल केवळ संख्यात्मक नव्हता, तो खूप मोठा गुणात्मक बदल होता. याचा खरा परिणाम असा झाला की प्रस्थापित राजकीय पक्षांना अचानक अशा मतदारांना सामोरे जावे लागले ज्यांना स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आठवत नव्हता. त्यांच्या आकांक्षा, त्यांची भाषा, त्यांचे प्रश्न हे सगळंच पूर्णपणे वेगळं होतं. इंटरेस्टिंग. म्हणजे राजकारणाचा अजेंडाच बदलायला सुरुवात झाली असेल. नोकरी, शिक्षण, आधुनिक सोयीसुविधा यांसारखे मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरू लागले असतील. बरोबर. या नव्या युवा वर्गाला एक राजकीय अवकाश मिळाला. अनेक नवीन राजकीय पक्ष याच तरुण मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आणि भारताच्या लोकशाहीचा चेहरा-मोहराच बदलून गेला. जगातील सर्वात मोठी लोकशाही केवळ मतदार संख्येने नाही तर तरुणांच्या सहभागानेही झाली. स्रोतांमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणावर खूप भर दिला आहे. मला हे नेहमीच आकर्षक वाटतं. दिल्ली किंवा मुंबईत बसून घेतलेले निर्णय एका लहान गावातल्या माणसावर थेट परिणाम करतात. ही दरी कमी करण्यासाठी या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने नेमकं काय केलं? विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा आत्मा आहे असं म्हटलं जातं, कारण सत्ता एकाच ठिकाणी एकवटली की ती भ्रष्ट होण्याची शक्यता वाढते. मार्गदर्शक तत्वांमध्ये याविषयी सूचना होत्याच, पण या 2 घटनादुरुस्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे आपल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना थेट घटनात्मक दर्जा दिला. म्हणजे त्या केवळ राज्याच्या मेहरबाणीवर अवलंबून राहिल्या नाहीत, तर त्यांना स्वतःचे अधिकार आणि ओळख मिळाली. अगदी बरोबर. त्यांचे अधिकार खूप वाढले. स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक लोकांनीच घ्यावेत हा त्यामागचा विचार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच बदलामुळे सत्तेचं वाटप केवळ प्रशासकीय स्तरावर मर्यादित न राहता ते सामाजिक स्तरावरही झालं. महिला आणि दुर्बळ समाज घटकांसाठी राखीव जागांची तरतूद झाली. त्यामुळे जे लोक पिढ्यानपिढ्या सत्तेच्या वर्तुळाबाहेर होते त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळालं. आपण नागरिकांना अधिकार देण्याबद्दल बोलतोय. याच दिशेने एक मोठं पाऊल म्हणजे 2005 साली आलेला माहितीचा अधिकार म्हणजेच RTI कायदा. स्रोतांमध्ये याला एक क्रांती म्हटलं आहे. इतकं काय क्रांतिकारक होतं त्यात? त्याची मूळ कल्पनाच क्रांतिकारक होती. तोपर्यंत सरकारी कामकाजाचा मूळ नियम होता गोपनीयता. म्हणजे सर्व काही गोपनीय आहे जोपर्यंत आम्ही ते जाहीर करत नाही. RTIने हा नियम उलटा केला. आता नियम असा झाला की सर्व काही सार्वजनिक आहे जोपर्यंत त्याला गोपनीय ठेवण्याचं कायदेशीर कारण नाही. म्हणजे या कायद्याने सामान्य नागरिकाच्या हातात एक शक्तिशाली प्रश्न दिला. का? माझा अर्ज का नाकारला? या रस्त्यावर किती खर्च झाला? ती फाईल कुठे अडकली आहे?
हा व्यवस्थेसाठी एक मोठा धक्का असेल. प्रचंड मोठा धक्का. यामुळे शासनाच्या कारभारातील पारदर्शकता वाढली आणि अधिकाऱ्यांवर एक प्रकारची जबाबदारी आली. शासन आणि नागरिक यांच्यात एक संवादाचा पूल तयार झाला आणि यामुळेच नागरिकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक मोठा बदल झाला, ज्याचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. तोच लाभार्थी ते हक्कदार हा बदल. बरोबर. मला वाटतं हा खूप मोठा वैचारिक बदल आहे. हो, यालाच हक्काधारित दृष्टिकोन म्हणजे राईट्स बेस्ड अप्रोच म्हणतात. म्हणजे हा बदल असा आहे की सरकार दान करतंय या भावनेतून बाहेर पडून नागरिक आपला हक्क मागत आहेत या वास्तवाकडे आपण आलो आहोत. एका अर्थाने नागरिक आणि सरकार यांच्या नात्यातलं याचक दाता हे समीकरणच बदलून गेलं. याच दृष्टिकोनातून पुढे शिक्षणाचा हक्क, अन्न सुरक्षेचा हक्क हे कायदे आले, ज्यांनी लोकशाहीला निश्चितपणे अधिक बळकट केलं. आपण पाहिलं की RTI सारख्या कायद्यांनी नागरिकांना राजकीय प्रक्रियेत आवाज दिला. पण केवळ आवाज मिळणं पुरेसं आहे का? जर समाजात मुळातच विषमता असेल, जिथे काही गटांना विकासाच्या संधीच नाकारल्या गेल्या असतील. याच प्रश्नामुळे आपल्याला चर्चेच्या दुसऱ्या मुद्द्याकडे यावं लागतं. सामाजिक न्यायाच्या दिशेने संविधानाने कोणती पावलं उचलली? अगदी योग्य दुवा जोडला. सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. याचा अर्थ केवळ कायद्यापुढे सगळे समान आहेत इतकाच नाही, तर जे घटक ऐतिहासिक कारणांमुळे मागे राहिले आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे राखीव जागांचे धोरण. स्रोतांमध्ये याबद्दल माहिती आहे, पण 70 वर्षांनंतरही हे धोरण तितकंच प्रासंगिक का मानलं जातं, यावर काही भाष्य आहे का? थेट भाष्य नसलं तरी त्यामागची भूमिका स्पष्ट होते. जे समाज घटक जसे की अनुसूचित जाती आणि जमाती शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून हजारो वर्ष वंचित राहिले, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही एक सकारात्मक कृती होती, म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन. नंतर इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे OBC साठीही तरतूद करण्यात आली. मुद्दा फक्त नोकरी किंवा शिक्षण देण्याचा नव्हता, तर प्रशासकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत त्यांचं प्रतिनिधित्व वाढवण्याचा होता. आणि केवळ संधी देण्यापुरतं हे मर्यादित नव्हतं, तरच संरक्षणासाठी एक महत्त्वाचा कायदा आला, ॲट्रॉसिटी ॲक्ट. हो, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा. हा कायदा खूप महत्त्वाचा आहे, कारण तो केवळ अत्याचार घडल्यानंतर शिक्षा देत नाही, तर अशा अत्याचारांना प्रतिबंध करतो. या कायद्याने या समाज घटकांना एक मानसिक बळ दिलं की त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक कायदेशीर शस्त्र त्यांच्या हातात आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेत त्याचं योगदान खूप मोठं आहे. आता महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारे कायदे यांचा उल्लेख आहे. या कायद्यांनी निश्चितच एक कायदेशीर कवच दिलं, पण राजकारणातील त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचं काय? आकडेवारी फारशी उत्साहवर्धक वाटत नाहीये. हे खरं आहे. राष्ट्रीय राजकारणात महिलांची दृश्यमानता अजूनही कमी आहे. स्रोतांमधले आकडे सांगतात की 1951-52 मध्ये लोकसभेत केवळ 4.5% महिला खासदार होत्या. 2014 मध्ये हे प्रमाण 12.15% झालं. वाढ नक्कीच आहे, पण खूप हळू आहे. पण या चित्राला एक दुसरी अधिक आशादायी बाजू आहे, नाही का? स्थानिक पातळीवरची. हो, आणि ती बाजू खूपच महत्त्वाची आहे. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या. आणि यातली आकर्षक गोष्ट ही आहे की महाराष्ट्रसह अनेक राज्यांनी हे प्रमाण आता 50% पर्यंत वाढवलं आहे. म्हणजे गाव पातळीवर, शहर पातळीवर आज निर्णय घेणाऱ्यांमध्ये निम्म्या महिला आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम दिसतो का? याचा एक जमिनीवरचा परिणाम असा दिसतो की आज अनेक गावांमध्ये सरपंचपदी असलेल्या महिला पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची, अंगणवाडीची किंवा शाळेची समस्या जास्त प्रभावीपणे आणि आग्रहाने मांडतात. कदाचित हे मुद्दे आधीच्या राजकारणात तितके महत्त्वाचे मानले जात नव्हते. राष्ट्रीय राजकारणात हा बदल दिसायला वेळ लागेल, पण पायाभरणी सुरू झाली आहे. तर आपण पाहिलं की लोकशाही कशी विस्तारली, सामाजिक न्यायासाठी कायदे कसे बनले, पण हे सगळं कागदावर राहू नये, त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि वेळप्रसंगी कायद्याचा नेमका अर्थ काय हे ठरवण्यासाठी एका निष्पक्ष यंत्रणेची गरज असते. इथेच आपल्या चर्चेचा तिसरा आणि शेवटचा मुद्दा येतो, न्यायव्यवस्थेची भूमिका. न्यायव्यवस्थेचं योगदान प्रचंड मोठं आहे आणि त्यातला एक सर्वोच्च बिंदू म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही संकल्पना
ही मूलभूत चौकट संकल्पना अचानक कुठून आली? संसदेला संविधानात बदल करण्याचा पूर्ण अधिकार असताना न्यायालयाला असा अंकुश लावण्याची गरज का वाटली? यामागे काही संघर्ष होता का? यामागे एक मोठा वैचारिक आणि कायदेशीर संघर्ष आहे. संविधान हे प्रवाही असतं, त्यामुळे काळानुसार त्यात बदल करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. पण 1970च्या दशकात असं चित्र निर्माण झालं की संसद आपल्या बहुमताच्या जोरावर संविधानात असे बदल करू शकते ज्यामुळे त्याचा मूळ आत्माच नष्ट होईल. म्हणजे समजा संसदेने कायदा करून लोकशाहीऐवजी हुकुमशाही आणली किंवा धर्मनिरपेक्षतेचं तत्वच काढून टाकलं. नेमका हाच धोका होता. तेव्हा केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने संसदेचा संविधानात बदल करण्याचा अधिकार मान्य केला, पण त्यावर एक अत्यंत महत्त्वाची मर्यादा घातली. ती मर्यादा म्हणजे तुम्ही संविधानात बदल करू शकता, पण त्याच्या मूळ गाभ्याला, म्हणजेच त्याच्या मूलभूत चौकटीला धक्का लावू शकत नाही. एका अर्थाने न्यायालयाने असं म्हटलं की तुम्ही खेळाचे नियम बदलू शकता, पण तुम्ही खेळच बदलू शकत नाही. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्य रचना हे खेळाचे मूळ स्वरूप आहेत. अगदी अचूक उपमा आहे. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, संविधानाची सर्वोच्चता यासारख्या गोष्टी या मूलभूत चौकटीचा भाग आहेत. या एका संकल्पनेने भारतीय लोकशाहीला एक प्रकारे वाचवलं असं म्हटलं जातं. आणि न्यायालयाच्या योगदानाचा दुसरा पैलू म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा विस्तार करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय. उदाहरणार्थ, संविधानातील जगण्याचा हक्क याचा अर्थ केवळ जिवंत राहणे इतका मर्यादित नाही, तर सन्मानाने जगण्याचा हक्क आहे असा व्यापक अर्थ न्यायालयाने लावला. याच व्याख्येतून स्वच्छ पर्यावरणाचा हक्क, निजतेचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हेसी यांसारखे अनेक हक्क नागरिकांना मिळाले. या निर्णयांमुळे भारतातील राजकीय प्रक्रिया अधिक परिपक्व होण्यास मदत झाली. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय संविधानाच्या आधारे देशाने लोकशाही, सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने एक मोठी आणि गुंतागुंतीची वाटचाल केली आहे. ही सरळ रेषेतली प्रगती नाहीये, त्यात अनेक चढ-उतार आहेत. नक्कीच, सर्व समस्या संपल्या आहेत असा याचा अर्थ नाही. आजही आपल्यासमोर अनेक नवीन आव्हानं आहेत. शासनाच्या कायद्यांमुळे आणि धोरणांमुळे सर्व प्रश्न सुटले आहेत असं नाही, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की लोकशाहीसाठी आवश्यक असलेलं किमान जनमानस म्हणजे एक सार्वजनिक कॉन्शियसनेस आपल्या देशात आकारास आली आहे. लोक आता आपले हक्क ओळखू लागले आहेत आणि त्यासाठी आवाज उठवू लागले आहेत. आणि जाता जाता एक विचार, स्रोतामध्ये उल्लेख आहे की सार्वजनिक जीवनात महिलांची दृश्यमानता अजूनही कमी आहे. आपण पाहिलं की स्थानिक पातळीवर 50% आरक्षणाने एक मोठी संधी निर्माण केली आहे. पण जर कुटुंब, समाज आणि राष्ट्रीय राजकारण महिलांसाठी अधिक खुले झाले, तर त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशाच्या एकूण राज्यकारभाराला एक नवी आणि वेगळी दिशा कशी मिळू शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. कदाचित जे प्रश्न आजवर महत्त्वाचे वाटले नाहीत ते राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी येतील.